साताऱ्यातील कोरेगावमधील माणिक चौक आणि आरफळ कॉलनीमध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचं काम सुरू आहे। त्यामुळे नागरिकांना पर्यायी मार्ग दिला होता। मार्ग तोही वाहून गेल्याने रेल्वे रुळावरून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। यावेळी अपघात झाल्यास रेल्वे प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही रहिवाशांनी दिला। पहिल्याच पावसात ठोसेघर धबधबा वाहू लागलाय। त्यामुळे पर्यटकांची पावलं ठोसेघरकडे वळताना दिसतात। दाट धुकं आणि पावसाची संततधार यामुळे ठोसेघर धबधब्याचं रूप आणखीनच आकर्षित दिसतंय। तर निसर्गाचा हा अद्भुत चमत्कार डोळ्यामध्ये साठवण्यासाठी पर्यटक ठोसेघरकडे जाऊ लागले। तालुक्यामध्ये रानटी कुत्र्यांच्या हल्ल्यातून एका काळविटाला वाचवण्यात आलंय। तर सुनील डमरे आणि वैभव डमरे या पिता पुत्रांनी काळविटाला जीवनदान दिलंय। तर जखमी काळविटाला वन विभागाने ताब्यात घेतलं असून पुढील उपचारासाठी बार्शी तालुका पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलंय। महायुतीमध्ये आमच्यावर अन्याय झाल्याचं म्हणत रामदास आठवलेंनी त्यांची नाराजी उघड केली आहे। उलट आघाडीच्या काळात आम्हाला जागा मिळत होत्या, आता तर कार्यकर्त्यांनाही काही मिळत नाही असं म्हणत त्यांनी खंत व्यक्त केली।